आपलं स्वागत आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत. एक अक्षय पाटील, जय गावडे दोन्ही बलाढ्य फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत. गोलंदाजी मारवरती गोलंदाज सज्ज होते. एका बाजूला शिरगाव स्पोर्ट शिरगाव आहे, तर एका बाजूला शनिदेव टेंबीपाडा आहे. मॅचला मजा येणार आहे. पहिले दोन पॉवर प्लेचे षटक कशा प्रकारे स्टार्ट होईल, पॉवरफुल बॅटिंग दिसेल का, दोघांचा फॉर्म मैदानाच्या आतमध्ये कसा आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मारवरती सिद्धेश पहिले षटक घेऊन सज्ज होताना. पहिला चेंडू पंचांकडे अपील केली जाते. डाव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा केला जाते. अतिरिक्त धावेने संघाचं खातं उघडते. टप्पा पडला. डाव्या यष्टीच्या बराच बाहेर चेंडू निघून गेला. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं स्क्रीनवरती. पुन्हा एकदा अक्षय पाटील स्टँडी सज्ज होताना. पंच आमच्या दिशेने वरती डिसिजन देतील. नोचा इशारा केला जाते. पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर आता असताना तो वाईटचा इशारा केला गेला. आता नंतर सरळ क्रिसच्या बाहेर चेंडू नोचा. पुढील चेंडू फ्री हिटचा चेंडू असेल आता. अरे वा, म्हणून म्हटलं की बाबा या मैदानाचे तुम्हाला खेळपट्टीचा अंदाज अभ्यास ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. कारण जो संघ या मैदानावरती खेळला मागचा आई सत्वाई खर्डीनं मॅच जिंकताना पाहिलं. कारण या मैदानावरती चर्चा तर आपण करूयात. फ्रीटचा बॉल आहे, फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल अगदी त्या ठिकाणी फिल्डिंग करण्यात आला. धावचीची संधी निर्माण झाली होती. डायरेक्ट हिटची संधी होती, कव्हर करू शकले नाहीत सिद्धेश. मोठे खेळाडू आहेत. म्हणजे सिद्धेशला पाहिलं तर दुसऱ्या बाजूला अक्षय सँडी आहेत, एका बाजूला जय गावडे आहेत. घरच्या मैदानावरती खेळताना काही अनुभव आहे. म्हणजे या दोन खेळाडूंबद्दल एक प्लस पॉईंट काय तर घरच्या मैदानावरती खेळतायत. दुसऱ्या बाजूला शनिदेव आगाशी टेंबीपाड्याचा संघ, त्या परिसरातून आलेला संघ आहेत. त्यांनाही या मैदानावरती ती आपला फॉर्म, आपली खेळी मैदानावरती दाखवण्याची संधी असणार आहे. लगेच जर टर्न खेळण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघालाय. ही स्पेशलिटी आहे खेळाडूच्या सिद्धेशची आणि तो मैदानावरती दाखवतोय. आलाय डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती विपुल 3. पहिला चेंडू आपण डाव्या यष्टीच्या बाहेर, त्यानंतर उजव्या यष्टीच्या दिशेने चेंडू हाताळताना पाहिला. आत्ताचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर कट होताना दिसलाय. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा कॅमेरामॅनच्या बाजूने चेंडू निघून गेलाय. जय गावडेच्या बॅट मध्ये येतोय षटकार. थँक्यू. आता परफेक्ट पुढे आले, डान्सिंग डाऊनला ट्राय केले आणि जो बॉल टर्न होण्याच्या अगोदर त्या बॉलला पिक केलं का महत्वाचं असतं. तुम्ही ज्यावेळी लेफ्ट आर्म गोलंदाज मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती असतात त्यावेळी तो टर्न एकदा की तो बॉल पडला की तो बाहेर निघणार आहे. पण जयनं काय केलं बाबा पाहिलं, आता टर्न होण्याच्या पहिला ती बॅट जवळपास अगदी फिरवली आणि डान्सिंग डाऊन ट्रॅक फोर्स करत असताना या बॉलला पाठवून दिलं 6 धाव्यांसाठी. कारण खेळत असताना तुमच्यामध्ये काही गोष्टी आहेत, टॅलेंट, टेक्निक, टेम्परामेंट तुम्हाला त्याच वेळी दाखवायचं आहेत ज्यावेळी ते मैदानाच्या मध्ये गरज असते. आणि ते सध्या जय गावडेच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत. भरपूर स्पर्धा, SPL म्हणा, शिरगाव प्रीमियर लीग म्हणा, शिरगाव स्पोर्ट्स शिरगावची स्पर्धा म्हणा किंवा इतरत्र गावकप या मैदानावरती ज्यावी आयोजन होत आहेत. आणि आज मारुती चषकामध्ये त्यावी परफॉर्मन्स जय गावडेनं देण्याचा प्रयत्न केलाय. सफल झाले. बॉलला खेळलाय. चेंडू मात्र चाललाय. क्षेत्ररक्षक होता शॉट फाईन लेगला, त्याला बीट करत बॉल मात्र निघून गेलाय. फाईन लेग पट्ट्या बाहेर आलाय. चौकार. आधी शफल झाले होते, पाहिलं होतं कशा प्रकारे चेंडू हाताळला, टप्पा पाहिला होता. त्यानंतर शफल होऊन फाईन लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत होते, आपण चेंडू निघून गेला. सीमा रेषा 4 धाव्यांसाठी जय गावडे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 13 धावा धावफल करते आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय मिड विकेटच्या दिशेने. इनटू द गॅप, सीमा रेषा पार, चौकार. क्रिकेटच्या विश्वात आहे पताका विजयाची. क्रिकेटच्या विश्वात थँक्यू. महापुराचा लोअर फुल टच बॉल, डान्सिंग डाऊन द ट्रॅक आलं, स्टेप आउट केलं, फोर्स केलं बॉलला आणि इनटू द गॅप मध्ये खेळत असताना मात्र चौकार ठोकलाय. अगदी कैलाश होते, परंतु त्यांच्या बाजूनेच बरोबर गॅप मध्ये हा बॉल सीमारेषेच्या पार गेलाय. मागच्या 3 बॉलवरती काय झालंय, 6, 4, 4 जे ग्रीन सिग्नल दिसतात ना त्याच्यावरती षटकार, चौकार. पुढे बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, धावचीची संधी. आधी कदापि बॉल हातामध्ये आला असता तर डेंजर रेंजर झोन कडे धावत होते जय गावडे. एक मोठी विकेट मिळू शकली असती. प्रेझेन्स ऑफ माइंड
बुद्धिमत्तेचा त्याच वेळी वापर करायचा आहे ज्यावेळी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये असणार आहात. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय पूर्ण. धावफलकावरती धावा आहेत त्या 18. राजू दादाचं आयोजन मोठं, स्पर्धा ही मानाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. 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 थँक्यू. एक ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. पहिल्या षटकामध्ये जयच्या बॅटमधून 5 मध्ये 15. अक्षयनं देखील 1 धाव मात्र बनवत असताना आपण पाहिलं त्यांनी बरोबर या पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या 18 धावा झाल्यात. फ्लाइंग स्टार्ट. शिरगावला जी स्टार्ट हवी होती ना ती स्टार्ट त्याने मैदानाच्या मध्ये मिळवल्यात आणि गरजेचंही होतं. अपेक्षित आहेत घरच्या मैदानावरती खेळताना पहिल्या षटकामध्ये मिळणारी स्टार्ट ही इम्पॉर्टंट आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी हितेश मेहर. पहिला बॉल हितेश मेहरचा खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र जोपर्यंत 22 हातामधून निसटलाय कैलास शाळेत बॅकअप करतात तोपर्यंत 1 धाव येतात. आणि टेंबेपाडा म्हटलं तर अगदी ज्या गावामध्ये समालोचन करण्याची संधी वारंवार ही आम्हालाही प्राप्त होत आहेत कारण त्याच गावातील असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय सरपंच विजयजी पाटील साहेब असतील, अजयजी पाटील असतील किंवा इंटायर टीम आज टेंबेपाड्याची जी खेळत आहेत भरपूर वेळा त्या गावामध्ये समालोचन करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली होती. पुढचा बॉल पुढे आपण पाहिलं तर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक तर हितेश मेहर यांची एक वेगळी ओळख होती. सुरुवातीला tenniscricket.in मध्ये आपण ज्यांना कार्य करताना पाहिलं होतं ते हितेश मेहर आहेत. त्यानंतर गोलंदाज म्हणून प्रमुख कामगिरी करताना शनिदेव टेंबीपाडा या संघाच्या माध्यमातून विपुल आपण या खेळाडूला पाहिलेलं आहे. नक्की गोलंदाजी कशा प्रकारे राहील. पॉवर प्लेचं दुसरं षटक महत्वाचं षटक आता असताना कशा प्रकारे धावफलकावर रोख लागवण्याचं कार्य हितेशच्या माध्यमातून केलं जाईल पाहण्यासारखी गोष्ट आहे. अक्षय सफळ होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांकडे तात मागण्याचा प्रयत्न मिडावांच्या क्षेत्ररक्षणाने केले. एका बाजूला जय गावडे त्याची बॅट मैदानाच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले पण अक्षय पाटील सँडी कशा प्रकारे साथ देईल हे देखील मैदानाच्या आतमध्ये जास्त गरजेचे आहे. सफल झाले होते अधिक जास्त सफल झाले होते. चेंडू पायावरती आदळला मागे यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. नाही खऱ्या अर्थानं हे बॅटल आहे ना एका बाजूला गोलंदाजालाही थांबवायचं आहे. असं नाही की प्रत्येक वेळेला बॅट्समॅनच हवी होणार. गोलंदाजही प्रयत्न करणार. एकमेकांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करायचे प्रयत्न बॅटिंग मध्ये करायचे आहेत. पुन्हा बॅटलमध्ये म्हटलं की हितेश मेहरकडे असलेला तो अनुभव आहे. हितेश मेहरने हाताळलेली गोलंदाजी भरपूर वेळा जवळून पाहिलं आणि हितेश तर बरोबर लेंथ हाताळल्यात. बॉल पुन्हा पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय. म्हणजे ज्या अपेक्षेमध्ये होते ना अक्षय सँडी त्या अपेक्षेमधून थोडा भंग झाला त्यांचा. आला डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी अनुभवाचा पूर्णपूर वापर करत असताना 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पाहिला. 20-20 धावा आहेत धावफलकावरती. पुन्हा एकदा अक्षय सफल झालेत. चेंडूला लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरतून क्लिअर केले. चेंडू गेलाय. अक्षय पाटील सँडीच्या बॅटमधून येतोय षटकार. क्रिकेटची ही पंढरी, क्रिकेटची ही पंढरी, तो सांगतय अभिमानानं स्पर्धा आहे लय भारी, स्पर्धा आहे लय भारी, स्पर्धा आहे लय भारी. क्रिकेटच्या विश्वात आहे पताका विजयाची, क्रिकेटच्या विश्वात आहे पताका विजयाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही मारुती. शेतकऱ्यांना धावसंख्या धावफलकावरती वाढल्या जाऊन पोचते ती 26-26. धावा धावफलकावरती लगावण्यात आला. गोलंदाज पुढे गोलंदाजी मार्क वरती तयार आहेत. 26 ऑन द स्कोर कार्ड लगावण्यात आला. 1.4 चेंडूचा खेळ संपला. अक्षय सँडीची बॅट आता मैदानावरती बोलू लागल्यात आणि इम्पॉर्टंट नाही आहे. थोडा बाहेर ठेवला थोडा खाली राहिलाय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता ही आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय धावसंख्या धावफलकावरती 26. विपुल एक चेंडू बॅटला कनेक्ट झाला तो सरळ सीमारेषा वर गेला. त्याआधी आपण जर का पहिले 2 डॉट आला. आता चेंडू सुद्धा हितेशने कमबॅक केला. डॉट करून दाखवले. 5 चेंडूचा खेळ झाला. 26-26 धावा आहेत धावफलकावरती.
5 चेंडूंचा आतापर्यंत केला 26 धावा धावफळ करती. हितेश जर का आपण षटक पाहिलं 5 मध्ये मात्र एक षटकार असून सुद्धा 8च धावा खर्च केले. महत्वाचं षटक आहे. पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवरती पॉवरफुल स्ट्रोक बाय अक्षय पाटील सँडी. शेवटच्या चेंडूवरती चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या डोक्यावरतून 6 धावांसाठी. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावफलक 32 धावांवरती. चला 2 षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. 32 धावा झाल्यात. पाठीमागच्या षटकामध्ये आलो तर 18, या षटकामध्ये 14 आणि आता या करंट रन रेटनं तर तुम्ही चालले तर 80 होतील. 16च्या धावगतीने गेले तर 80 आणि 18च्या धावगतीने गेले तर 86 होतील. आता 86 करायच्या, 90 करायच्या, 100 करायच्या की त्याच्यापेक्षा खाली थांबवायचं आहेत हा विचार शनिदेव टिंबीपाडा संघाला करायचा आहे. पुढील मॅचसाठी आई ग्रुप परेडपाडा टीम रेडी राहा आणि परेडपाड्याच्या अगेन्स्ट असेल आई जुदानी घासपाडा भाटपाडा. आपले खेळाडू कुठे गेले असतील तर त्यांना बोलवून घ्या, कारण यानंतर होणारा मॅच तो असणार आहे. सेकंड राऊंडचा पहिला मॅच आई ग्रुप परेडपाडा आणि परेडपाड्याच्या अगेन्स्ट असेल आई जुदानी घासपाडा भाटपाडा. या 2 संघादरम्यान मॅच होणार आहेत. कारण एकूण 8 संघ आज या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यामधले अगदी हा शेवटचा मॅच आहे पहिल्या फेरीतील. त्याच्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होणार आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करू, आई ग्रुप परेडपाडा आणि आई जुदानी घासपाडा भाटपाडा यांच्यामध्ये काही वेळामध्ये टॉस होईल. पहिला बॉल वेगवान होता, पायावरती हाताळला भावेशच्या माध्यमातून. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात. वेग प्रचंड या खेळाडूकडे आहेत. पंच लेगबायचे इशारा घोषित करतायत. लेगबायच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 33. ऍक्शन रिप्ले पहा पुन्हा 10 बॉल. ऑलरेडी थोडं बाहेर आला होता पाय, अगदी पहिलं तर लेगस्टम्पच्या बाहेर सोडून जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळत आणि तिथे एका धावेने धावसंख्या 33. वेगवान बॉल टाकलाय पुन्हा एकदा भावेची स्ट्रेंथ पाहायला मिळत आहेत. समोर आपण पाहिलं तर अक्षय सँडी एक बाहुबली खेळाडू आहे, त्याच्यामध्ये श्रमताय, परंतु आता त्याला सध्या मैदानावरती रोखलंय. 2 षटकार आपण पाहिले अक्षयच्या बॅट मधून, पण इथून डॉट चेंडू सुद्धा जास्त, हे देखील कॅल्क्युलेशन आहे. पुन्हा एकदा हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे. अजून एक निर्धाव चेंडू. भावेश आपल्या वेगवान आणि जलद गतीसाठी जाणला जातो आणि आतापर्यंत जलद गतीने 2 निर्धाव चेंडू अक्षयला हाताळले आहेत. आतापर्यंत शिरगावचा संघ 15 बॉल खेळला. 15 बॉल पैकी 7 बॉल त्यांचे डॉट आहेत. 7 बॉलवरती रन नाही आल्या. रन आल्या त्या पाठीमागच्या 8 बॉलमध्ये. 7 बॉलवरती त्या रन नाही येऊ शकल्या. 7 बॉलवरती रन नाही आला, त्याच्यामध्ये आता 8वा बॉलही ऍड करा की त्या 8 बॉलवरती धावा नाही आला. आणि लास्ट 15 बॉल्स तुमच्या स्क्रीनवरती डिबेंडनं काय दाखवलेत. डॉट 6 4 4 1 1 वाईट डॉट 6.6 1 डॉटची आकडेवारी आहे ना, ती जास्त पाहायला मिळालेत. मग कदाचित आलेले मोठे फटके त्या धावफलकाला थांबवत आहेत. येणाऱ्या डॉटनी धावफलक शांत आणि संयम गतीनेच पुढे असं म्हणता येईल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्लिअर करणारा अक्षयच्या बॅट मध्ये येतोय. अजून एक षटकार. पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण स्क्रीनवरती नक्की पाहणार आहोत कशा प्रकारे फटका खेळला, कारण थोडा दूर टाकलात, शॉट टाकलात आणि त्याच्यावरती मात्र आपण पाहिलं तर अगदी तुटून पडलेत. कारण ही लेंथ या बॅटरसाठी नेहमी पोहोचताय काय, तो तिथून मात्र पिकअप शॉट चांगले खेळतो आणि त्यानं मैदानाच्या बाहेर पाठवल्या बॉलला. 6 धावेनं धावसंख्या धावफलकावरती 39. पुन्हा लोअर फुलटल बॉल फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग केलाय. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. या ओव्हरमध्ये कमी धावा या भावेच्या माध्यमातून फक्त 7-8 धावा ते मात्र देण्यात आल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती आफ्टर 3 ओव्हर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. शिरगाव स्पोर्ट शिरगावची धावसंख्या 40 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये सुरुवात खूप चांगली केली होती. 32 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये 8 धावा आल्यात आणि म्हणजे पहिले 2 षटक पाहिले तर 18-14 होते. तो फरक कुठेतरी कमी करायचा होता. तिसऱ्या षटकामध्ये डबल फिगर मध्ये नाही घेऊन गेले. तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या 8 धावा मॅचला बदलणाऱ्या होत्या. भावेशचं षटक काय इम्पॉर्टंट होतं तर भावेशच्या मैदानावरती ते दाखवून दिलंय. 3 ओव्हर 40. काय वाटतंय या 12 बॉलमध्ये अजून किती धावा या मैदानावरती येऊ शकतात? येणाऱ्या 12 मध्ये कदाचित अजून
20 ते 30 धावा ठोकण्याचा प्रयत्न केला असेल. आतापर्यंत आपण जय गावडे नॉन स्ट्राईक एंडवरतीच पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जयचा जर का विचार केला तर त्या 16 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. आपण अजून स्ट्राईकवर येण्यासाठी 2 षटकांची वाट पाहावी लागली. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक 40-40-40 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आपण जय गावडे अजूनही नॉन स्ट्राईक एंडवर. अक्षयच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. आपण हाताळले जाणे निर्धाव चेंडू कदाचित या मॅचमध्ये समजते. पुन्हा एकदा शफल झाले. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षण केलंय चूक. झेल नाही टिपला जाते. एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 41-41 वरती धावफलक जाऊन पोहोचले. पहिल्या चेंडूची संधी क्रिएट झाली होती. शफल झाले होते. फुल टॉस होता. पायावरचा चेंडू होता. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते. गोलंदाजी मार्कवरती प्रोटोस आहेत आणि त्यांना सध्या आपण पाहतात गोलंदाजी मार्कवरती. प्रोटोसचा पुण्याचा बॉल फटका खेळला. अगदी क्षेत्ररक्षक डीप मधून वेगाने पुढे आला. फिल्डिंग केलं. एक धावाला दुसऱ्या धावेचा प्रयत्न जय करतात कारण जयला स्ट्राईक हवे आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावचीची संधी निर्माण झाला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. पंचाने तिसऱ्या अंपायर्सकडे आता हे डिसिजन दिलं. त्यामुळे तिसरे पंच होतील बिझी. हा रनआउट आहे की नाही आहे या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न ऑन स्क्रीन वरती पाहूयात काय घडलंय. ज्यावेळी बॉलची फेकी झाली प्रोटोसच्या हातामध्ये बॉल आला त्यावेळी ती बॅट स्लाइस झालं नाही झाली ती अगदी मध्ये आली की नाही आली ह्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न डिबेनच्या वतीने दाखवला जात आहेत. अगदी क्लिअर केलं जात आहे. दूध का दूध और पाणी का पाणी सर्व काही गोष्टी तुम्हाला क्लिअरिफिकेशन दाखवलं जातं. थोडं स्लो मोशनने पुन्हा पाहण्याचा प्रयत्न होणार आहे. ही स्पेशालिटी आहे डिबेनची. ज्यावेळी तो बॉल हातामध्ये आला त्यावेळी तो लागलाय त्यावेळी ती बॅट अगदी ग्राउंड झालाय नाही झाली ती पाहण्याचा प्रयत्न थोडा अजून झूमिंग मध्ये दाखवला जातोय. पुन्हा थोडं पाठीमागे येतील आणि आता स्क्रीनवरती पुन्हा आता डिसिजन आपल्याला त्या ठिकाणी येणार आहेत. आउट आहे की नट आउट हे डिसिजन पाहायला मिळणार आहेत. अगदी जवळून का पंचांमध्ये थोडंसं पंचांना शंका होती ते टीव्ही अंपायरकडे गेलेत. टीव्ही अंपायर अगदी जवळून पाहतायत. डिसिजनची प्रतीक्षा आपल्याला असणार आहेत. बाबा डगआउट मधून आवाज येतोय काय वाटतंय असंही काही गोष्टी म्हणतात परंतु जे काही वाटतंय ते अंपायरलाच वाटतंय बाकी कोणाला नाही. अंपायर जे देतील ते देतील. पाहूयात. ती बॅट ज्यावेळी ग्राउंड झाला त्यावेळी तो बॉल हातामध्ये आलाय आणि तो यष्टांना लावला गेलाय आणि त्यावेळी काही फरक असतो तो मात्र जाणवलाय का पंचांना त्या गोष्टी आपण पाहूयात. पंचांच्या माध्यमातून डिसिजन हे आपल्यापर्यंत देण्यात आलं आणि पंचाने सांगितलंय नॉट आउट. बॅटर इज सेफ. धावसंख्या 2 ने वाढले जाऊन पोहोचत ते मात्र 43 धावा ऑन स्कोर कार्ड. 43 धावफल करत आपण 2 चेंडूंचा आतापर्यंत केवळ जय गावडे बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक वरती येताना आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली घाई करत असताना चेंडू गेला त्यांना बीट करून वन बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार. दक्ष बॉल घेऊन या. दक्ष लवकर बॉल घेऊन या. 4 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचते ती 47 धावा धावफलकावरती आपण पाहू शकताय. फोर्टी 47 धावा धावफलकावरती लगावण्यात आला. 3.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. उर्वरित अजूनही विचार केला तर बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये आपल्याला बाकी पाहायला मिळतो. 3 करंट रन रेट सध्या 13.43 अगदी धावगतीने धावसंख्या आता सुरुवातीला प्रोजेक्टर स्कोर थोडा जास्त दाखवत होता तो आता 68 वरती आलाय. त्याचं कारण मागच्या षटक जिथे धावा कमी आल्या होत्या. लोअर फुलटस बॉलला या मैदानावरती थारा नाही. बॉलला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पार. षटकार. आमच्या दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळ. थँक्यू. लवकरच शिमगाचा सण आपल्या होळीचा सण आपल्या भेटीला येतोय. सुरुवातही होणार आहे आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 53 53
पुण्याचा मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू मात्र निघून जातो कैलासच्या 2 पायांच्या मधून. बॉल झाला फरार. मल्टी धावा 4. चौकार. आमचे धाराशी हाय शिमगा, आमचे धाराशी हाय शिमगा. सन शिमग्याचा थँक्यू. चेंडू अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जात होता. कैलास वेगाने चेंडूवरती आले होते. दोन्ही पायांच्या मधून चेंडू जाताना दिसाय. अति घाई संकटात नेहमी आपण ऐकत असतो. थोडीशी घाई करत असताना चेंडू 4 धावांसाठी फरार झाला. पायावरचा पुन्हा एकदा फुल टॉच चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडूला पाठवले. पंच पुन्हा एकदा टेबल पुसून दाखवत आहेत. चौकाराचा इशारा केला जातोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. जय गावडे मैदानाच्या आतमध्ये फायर आहे. 61 61 धावा धावफलकावरती. राजू दादाचं आयोजन मोठं, स्पर्धा ही मानाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. गावागावात होते चर्चा ही थँक्यू. मारुती- फेवरेट पॅटर्न स्ट्रोक पुन्हा प्रशांत दाखवतील स्क्रीनवरती, कारण कशा प्रकारचा फटका खेळला पहा. जयचा फेवरेट स्ट्रोक आहेत, पॅटर्न स्ट्रोक आहेत. बैठक स्ट्रोक तो जास्त लगावत असतो. लेगस्टम्पच्या बाहेर मिळालेला बॉल गुडगा अगदी वाकवलं आणि बॉलला मात्र सरळ मैदानाच्या बाहेर त्याला पाठवलाय. तो 1 बाउन्स न गेलाय, त्यामुळे पंचाने सांगितलं होतं चौकार. मागच्या ओव्हरमध्ये प्रोटोसच्या ओव्हरमध्ये 4-6-4-4 यानं धावगती आता 61च्या घरामध्ये गेल्यात. आता 79 पुन्हा स्कोर दाखवतोय. पहिला बॉल मिसिंग द लेन. चेंडू पडल्यानंतर लेगस्टम्पच्या बराचसा बाहेर जाणारा बॉल. एक घेतला, दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती सुरू झाला आहे. पंच तर एक इशारा करतील. पंचाने सांगितलं 2 हात हवेमध्ये फैलावताना वाईट, आणि वाईट वरती 22 अशा एकूण 3 धावा मैदानाच्या मध्ये ऍड होताना पाहायला मिळाल्यात. 3 धावेनं धावसंख्या धावफलकावरती 64. विपुल एक तर या खेळाडूकडे वेग आहे. म्हणजे भावेचा रनअप पाहिलं तर शॉर्ट रनअप न गोलंदाजी करतोय, पण प्रचंड वेगानं बॉल टाकतोय. पाठीमागे विकेट किपर जावी थोडी घाई त्यांच्या माध्यमातून झाली होती. मागे सुद्धा आपण घाई पाहिली होती. मिड विकेटच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार गेला. इथून घाई नाही करायचे. पाहायचंय कशा प्रकारे खेळ चालू आहे. धावफलक वेगाने तुम्ही जसं उल्लेख केला होता ना प्रोजेक्शन, आता पुन्हा एकदा तो चांगला दिसतोय. 64 आहे. अक्षय पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला खेळले. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक आले. चेंडूला फील्ड केले गेले. फेकी करेपर्यंत 1 धाव मात्र सिंगलने संतुष्ट व्हावं लागते. जय गावडे पुन्हा एकदा स्ट्राईक होईल. 12 मध्ये 36 36 धावांची वैयक्तिक. येणाऱ्या 5 मध्ये जय मध्ये क्षमता आहे. इथून धावफलकावरती किती धावा ठोकल्या जातील, किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल, या सर्व गोष्टी पंचांच्या पुढे आहेत. नाही 36 झालं, आता 12 मध्ये 36 त्याने केलं बाबा. तो दुसरी गोष्ट जय जवळून काय पाहतो माहिती का, अर्धशतकापासून 14 धावा तोही दूर आहे. अर्धशतकापासून 14 धावा जयही दूर आहे. टीमला किती रन पर्यंत पोहोचवणार हा त्याच्या मनामध्ये विचार आहे. का प्रत्येक जण पाहता शिरगाव स्पोर्ट शिरगावची ही मॅच सध्या जवळून पाहण्याचा प्रयत्न होतोय, आणि जयची बॅटिंग सध्या मैदानावरती अफलातून सुरू आहेत. त्यात 5 बॉलचा खेळ हा मैदानावरती बाकी आहे. भावेचा बॉल खेळला. आक्रमण मैदानाच्या मध्ये केलंय ते जय गावडेनं, आणि जयच्या बॅट मधून आलाय आणखीन एक कडक षटकार. म्हणून म्हणलं ना बाबा, या संकटाच्या समयी धावून जाणारा खेळाडू जय गावडे आहे, आणि जय गावडेची एकदा का बॅट बोलली ना किती षटकाराच्या बाहेरच जाते. पुण्याचा कोलवटप्पाचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला, ट्रॅक करून त्याला जर कळलाय. एक धाव तर घेण्यात आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. दुसऱ्या धावेसाठी अक्षयला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पहिली विकेट टीम शिरगाव स्पोर्ट शिरगावनं गमावलंय. धावसंख्या धावफलकावरती असताना 72 72. थँक्यू. ऍक्शन रिप्ले फेकी वेगाने केले होते. इथून एक गोष्ट पाहण्यासारखं होती. अक्षय पाटीलला माहिती आहे की क्रॉस होणं गरजेचं होतं, आणि वेगाने क्रॉस झाले. दुसरी धावायचा प्रयत्न नाही, क्रॉस होणं जय गावडेच्या स्ट्राईकवर राहणं जास्त महत्वाचं आहे. मैदानाच्या 43 धाव्यांवर वैयक्तिक खेळी जसा उल्लेख केला. इथून 7 धावा अर्धशतकासाठी पाहिजेत, पण त्याआधी संघाचं धावफलक कदाचित 80+ नेण्याचा प्रयत्न केला जाईल. 72 72 धावा धावफलकावरती आहेत. चौथा चेंडू चांगला चेंडू. कुलवा टप्पाचा चेंडू होता, मागे निघून गेला. टप्पा पडल्यानंतर सर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये.
एक कॅमेरा त्याच्यामुळे त्या गोष्टी नाही सांगू शकत, पण ऑन फील्ड अंपायर तुम्हाला चर्चा करायची. काय होतं, ज्यावेळी गोलंदाज गोलंदाजी करतो त्यावेळी तो त्या बरोबर मधल्या दिशेने धावतो, त्यामुळे डिसिजन जे काही ते पंचांना घ्यायचे आहेत. वेड लागले तुझा कसा मला वेड लागले झिंग लागले तुझा हसण्याचा झिंग लागले. थँक्यू. फक्त दोन गोष्टी पंचावन्न, कारण का त्याच गोष्टीचा आवड होता की तो बॉल वन बाउन्सनं तो पडल्यानंतर तो कॅरी झालाय का, त्या गोष्टी पाहिजे होत्या. बॅटला तर लागला तर स्पर्श झाला, ते पंचानं पाहिलं होतं. पहा पुन्हा ऍक्शन रिप्लेमध्ये ज्यावेळी तो बॉल पडला त्यावेळी बॅटला लागून तो मध्ये आलाय. म्हणजे कधी कधी जी बॅटची मुवमेंट असते किंवा कट असते, तिला लागल्यानंतर तो बॉल कशा पद्धतीने जाऊ शकतो त्या गोष्टी सध्या मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. धावफलकावरती धावा आहेत 73, परंतु जय गावडेची एक वादळी विस्फोटक अंदाजामध्ये खेळलेली बॅटिंग आपण मैदानाच्या मध्ये पाहिलं आहेत. स्ट्राईकला साईल आले आहेत, गोलंदाजीवरती भावेश. समोर 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 खेळलाय, डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक बरोबर जयच्या दिशेनं मारलाय आणि जयनं एकाच हातामध्ये बाहेर हा झेलही घेतलाय. षटकार. चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. थँक्यू. धावफलकावरती धावा 6 वाढल्या जाऊन पोहोचतात 79. 79 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल 78 झाला, सॉरी 78 झालेत. व्हाईट बॉल अंपास घोषित करतात. औषध धावफलकावरती आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वाढत असताना पाहायला मिळतं ती 79. 79 धावा धावफलकावरती आहेत. ओ चांगला बॉल पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलात. पहिल्या 5 षटकांचा खेळ हा मैदानाच्या मध्ये समाप्त होताना पाहायला मिळतोय. धावा धावफलकावरती 5 षटकांचा खेळ संपला. 79 वरती धावफलक जाऊन पोचले. डोल डोलते वाऱ्यावर बाई माझे ढोल डोलतय ना, गोल फिरतय जागच्या जागी तुझ्या नादाने डुबतय ना. डोल डोलतय हे माझ्याशी नडून पाखरूडून, माझ्याशी नडून पाखरूडून चुगली करते ना. काय बाय सांगते माझ्याविषयी तुझे कान भरते ना. डोल डोलते वाऱ्यावर बाई माझे ढोल डोलतय ना, हो हो गोल फिरते जागच्या जागी तुझ्या थँक्यू. धावा धावफलकावरती लगावण्यात आला 79. 79 झाल्यात. 80 धाव्यांचं आव्हान पाटला या ठिकाणी करायचं. 80 धावेचं बरोबर लक्ष हे मैदानावरती ठेवण्यात आलं. चला कॅप्टन आई ग्रुप परेडपाडा आणि आई जुदानी घासपाडा भाटपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यावं. कल्पेश मात्र कॅप्टनला पाठवा. परेडपाडा कॅप्टन चला आपण या. उमेश आपल्या कॅप्टनला पाठवून द्या. दोन्ही टीमचे कर्णधार असणार आहेत. टॉस होईल आई ग्रुप परेडपाडा वर्सेस आई जुदानी घासपाडा भाटपाडा याच्यामध्ये सेकंड राऊंडचा मॅच होणार आहे.
आदरणीय मनीजी आपणास विनंती असेल आपल्या शुभ असे टॉस केला जाईल. टॉस केला जाणार आहे. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. 5 षटकांचा मॅच असेल. दोन्ही कॅप्टन लक्ष असू द्यात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या जोडीनं पुण्यात हलकासा बदलाव होणार आहे. भराजी राऊत सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत ऐकू येणार आहेत. टॉस केला जातो. नाणेफेकीचा कॉल होतोय. टॉस टॉस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि नाणेफेकीचा कॉल पुन्हा होणार आहे. थोडं समोर फेका जेणेकरून भूषण थोडं तुम्ही पुढे वा. तिथे समोर फेकला तरी चालेल. हवाई आहे तो टॉसही मात्र थोडा लांब जातो. आता दोन्ही कॅप्टनला आमच्या पाहावं लागलेत. परेडपाडाने टॉस जिंकलं. फिल्डिंग स्वीकारलं. आई जुदानी घासपाडा भाटपाडाला मैदानाच्या मध्ये करायचे बॅटिंग. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. पहिला बॉल महेश पाटील. पहिला बॉल महेश पाटील धाब्यामध्ये खेळला. फटका छान पद्धतीने खेळलाय. बॉल चालला बिटवीन द गॅप मध्ये. चेतन हो वॉडफुल, परंतु चेंडू सीमारेषेच्या पार गेलाय. फिल्डिंग मध्ये भरपूर धावला होता चेतन, परंतु नाही थांबू शकला. चेंडू सीमारेषेच्या पार गेला. शेवटी चौकार. खऱ्याचा खोटा केलाय खरा, 7-12 उतारा गो. या 7-12 उतारा बहिणीचा नावच खोरलाई पुरा गो. 80 धावा आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारे तोडफोड बॅटिंग तर करावीच लागेल. डुशुम मला मॅच हा 101% पाहायला मिळेल. प्रयत्न चांगला केला होता, मात्र चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. व्हेरिएशन यावेळेस अगदी गती थोडीशी धीमी केली होती. एक ट्रॅप रचला होता त्या ठिकाणी, मात्र ट्रॅपमध्ये बॅटर फसला नाहीये. खूप चांगला चेंडू होता आणि व्हेरिएशन करणं खूप गरजेचं आहे. फक्त सिंगलला धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 5. टार्गेट एक मोठं टार्गेट आहे. 80 धावा. आणि असं म्हणणार नाहीये की या मैदानावर 80 धावा होणार नाहीयेत. प्रयत्न केला तर सगळं काही होते, कारण कुठलीही धावसंख्या क्रिकेटमध्ये मित्रांनो कठीण असते, मात्र अशक्य ही कुठलीही धावसंख्या क्रिकेटमध्ये नाहीये. आपण एक आता बऱ्याच काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ आपण तुम्ही पाहिला असेल, एका चेंडूवर 20 धावा. तो देखील व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला होता. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. कालच्या दिवसामध्ये जवळपास दुसऱ्या दिवसामध्ये आपण 7 चेंडूमध्ये 50 धाव पाहिलेत. याच मॅचमध्ये मारुती चषकामध्ये आपण 7 चेंडूमध्ये 50 धाव पाहिलेत. त्याच्यामुळे काही घडू शकेल. हो, यावेळेस पहिला आपण तर खूप चांगला चेंडू आहे. बॅटरच्या रेंज पासून थोडंसं लांब ठेवलं गेलं. कौतुक आहे का ज्यावेळेस रिच वाईट हे जे ऑप्शन गोलंदाजाला मिळतं ना, त्यावेळेस नक्कीच स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॉडी पूर्ण आपण जर पाहिलं तर मुवमेंट थोडी चेंज केली होती. बरोबर विथ द लाईन आहे. त्या लाईनच्या मधून बॉल हा डिलिव्हर होताना पाहायला मिळत, कारण काही गोष्टी असतात. डान्सिंग डाऊन द ट्रॅक हवेमध्ये खेळला. फटका क्षेत्ररक्षक धावतो त्या ठिकाणी चेतन. जोपर्यंत तो बॉल वरती पोहोचेल, फिल्डिंग करेल. 2 धावेचा कॉल मात्र मैदानावरती देण्यात आलाय. तसा मागचा बॉल आपण पाहतो स्विचिटचा प्रयत्न त्याने केला होता. 2 मनामध्ये प्रश्न होते, एक तर अंपायर वाईट देतील की नाही देतील. पण एकदा तुम्ही स्विचिटचा प्रयत्न केलात की तुमची मुख्य लाईन जी वाईड लाईन आहे ना, ती पंचांना पाहावी लागते. आणि पंचांनी बरोबर योग्य डिसिजन राकेश राऊत सरांच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. धावसंख्या धावफलकावरती 7 पहिल्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर. 30 मध्ये तुम्हाला तब्बल 80 करायचे आहेत. त्याच्यामुळे आताच्या घडीला म्हणायचं गेलं तर अपील मैदानाच्या आतमध्ये. यस, यावेळेस क्लिंग बोल्ड दांडी गोल सफलता प्राप्त केले. विकेट डाऊन. मिस्टर सिद्धेश बॅक टू द पॅव्हलियन. आउट. का दोन्ही खेळाडू चांगले म्हणतोय, कारण VVPL वसईविरार प्रीमियर लीग मध्येही आपण पाहिलं तर टेंबीपडाचे काही खेळाडू असणार आहेत. म्हणजे आपल्या विभागातील काही खेळाडू खेळत आहेत. त्यापैकी असलेले खेळाडू सिद्धेश सध्या तो बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न होता आणि एसटी म्हणजे दाखवली होती आणि महेश पाटीलनं ती वाकवली होती. महेश पाटीलचं मी आवर्जून घेतो बरंच सर.
बऱ्याच स्पर्धेमध्ये म्हणजे फेवरेट बॉलर म्हणून देखील आम्ही नेहमीच बऱ्याच या स्पर्धेमध्ये समालोचन करताना महेश पाटीलचे कंजूसेबरी गोलंदाजी असते. इतकी वर्ष या क्रिकेटची सेवा शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघासाठी करत असताना त्यांच्यामध्ये असलेली ती विविधता आणि वैविध्यता ही या खेळाडूची स्पेशालिटी आहे. कमीत कमी धावा कशा द्यायच्या हे शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाच्या माध्यमातून नेहमीच महेश पाटील यांनी दाखवून दिलं मैदानावरती. म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन्ही गोष्टी महेशजी पाटील साहेब यांच्या डोळ्यात, कारण लेजंड आहेत, एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत, भरपूर उन्हाळे पावसाळे टेनिस बॉल क्रिकेटचे त्यांनी पाहिलेत, त्याच्यामुळे नक्कीच तो अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर थोडीशी गती कमी केली होती. स्लोराम चेंडू, थोडासा धीमा चेंडू हा टाकला गेला, खूप चांगला चेंडू. डॉट बॉल येतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. 80 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर धावा लावल्यात शनिदेव टेंबीपाडा या टीमनं, ते म्हणजेच 7 धावा. नाही, एक षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आहेत. आणि राज्यदादांची स्पर्धा म्हटली तर खऱ्या अर्थाने प्रत्येकासाठी मेजवानी आहे. जशी मेजवानी आज खास करून मेजवानी आपल्या टिकू सिंगरला पण आहे, कारण तो सकाळपासून आला टिकू सिंगर. गाणीही घेतली दुपारचं, खास करून आपण पाहिलं तर भोजनाची सुविधा राजूदादा यांनी केली होती. आता संध्याकाळी टिकू सिंगरचा आवाज पुन्हा येणार आहे. पुन्हा राजूदादावरती गाणं आहे, ते गाणं ते घेणार आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 7. गोलंदाज तयार. यावेळेस शरीरापासून लांब चेंडू, तिथून मात्र या चेंडूला खेचण्याचा प्रयत्न केला होता. फटका फसलाय. मिड ऑन रिझर्व मध्ये फिल्डर होता, त्याने टिपलाय झेल. संपलाय खेळ. आणखीन एक मोठी विकेट, बिग विकेट. मिस्टर भावेश देखील परतीच्या मार्गी आउट. मोठी मोठी विकेट भावेश इन्फॉर्म खेळाडू होता, जो सध्याच्या हंगामामध्ये चांगली बॅटिंग करत होता. त्याच खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवले. परतीचा प्रवास करावा लागला. क्षेत्ररक्षक होते महेश पाटील. ट्रॅप रचला होता आणि त्याच ट्रॅपवर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं बाद करण्यात आलं या खेळाडूला. मैदानावरती गोलंदाजी करत असताना रोनक ही आपण पाहिलं तर एक स्पेशलिटी असलेला खेळाडू आहेत. 7 धावा 2 गडी बाद. नुकतं झालेली एक आपण स्पर्धा पाहिली होती चंदनसरच्या भागामध्ये, बरंच सर विजय मामा चषकामध्ये पाहिलं होतं, तिथे रोनक होते. रोनकला आपण खेळताना पाहिलं होतं. सात धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पुढचा बॉल. रोनक पुन्हा तयार आहेत. फटका खेळलाय सरळ सरळ समोरच्या दिशेने. जसे आले पाहिलं आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कैलाच्या बॅटमध्ये धावाय. षटकार. थैंक यू. स्टेट बॅट नो बकवास. सीधी बॅट नो बकवास. चेंडू आउट ऑफ द पार्क. हाय तोय मारुती चषकातील खणखणी दर्जेदार षटकार. रौनकनं जी विकेट प्राप्त केली ना ज्यावेळेस, त्यावेळेस अक्षरशः डगआउट मध्ये रौनक आणली होती, मैदानाच्या आतमध्ये रौनक आणली होती. मात्र त्यानंतर कैलासनं हा स्ट्रोक खेळ मात्र अक्षरशः खलास केलाय. खूप चांगला स्ट्रोक. षटकारानं आपलं अकाउंट ओपन केलं. कैलासनं टीमला नेऊन ठेवले ते तब्बल 13 या धावसंख्येवर. 80 धावा करायचे आहेत आणि 80 धावा किती वेगाने करायचे. रिक्वायर्ड रन रेट बघा, करंट रन रेट 9.75, तर रिक्वायर्ड रन रेट 18.27. 9चा तुमचा करंट रन रेट आहे. 18 ते 19 धावा रिक्वायर्डने तुम्हाला खेळायचं आहे. त्याच्यामुळे अशा फटक्यांची नितांत गरज आहे टीमला. नितांत गरज आहे. आणि धावसंख्या धावफलकावरती या षटकारानं 13 वरती 2 विकेट आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. गोलंदाज रोनक पुन्हा तयार आहेत. पुढचा बॉल. फटका खेळलाय पुन्हा एकदा. मैदानावरती जसे कैलास आलेला पॉवरफुल बॅटर म्हणून देखील ओळखले जात आहेत आणि त्यांच्याच बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार. 6.
थँक्यू बाबा. आता जय बजरंग शिरगावचे खेळाडू आहेत त्यामुळे दिगंबर थोडे अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत. जवळ प्रतापही आले, मयूरही आले आहेत. मयूरही आमच्या बाजूला बसले कारण हे सर्व जय बजरंगचे खेळाडू आहेत. 19 2 गडी बाद. पण गावचा संघ आहे शिरगाव स्पोर्ट शिरगाव, त्याच्यासाठी सध्या मैदानाच्या मध्ये खेळतायत. प्रत्येकाचं नजर आहे मॅच कडे. 80 धाब्यांचा पाठलाग भरत सर मैदानावरती करायचा आहे. कैलास तुफानी परी 2 चेंडू 2 षटकार. जवळपास दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार. गोलंदाज तयार. रौनक स्ट्राईकला कैलास. आणखीन एक जाईल का नाही? मिस टायमिंग खेळाय. ओ प्रयत्न चांगला केला होता फिल्डरने त्या ठिकाणी झेलच्या खाली पोहोचण्यासाठी, मात्र थोडंसं कठीण हा झेल होता. चेंडू मात्र निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 23 धावा पळकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. जबरदस्त सुरुवात. म्हटलं नाव कैलास आहे, नाव जरी कैलास असलं तरी मात्र बॅटिंगने खऱ्या अर्थानं गोलंदाजाचा आत्मविश्वास आहे ना तो थोडासा खलास केलाय. मिस टायमिंग खेळाय. फटका फसलाय. झेल कोण घेणार? ओ मी तर म्हणत स्वतः रौनक ना ट्राय करायला हवी होती. हा रौनकचा झेल होता. स्वतः गोलंदाजांना हा प्रयत्न करायला होता, मात्र त्या ठिकाणी महेश पाटील कडे पाहत राहिले आणि चेंडू मात्र जमिनीवर पडला गेला. दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. आणि लाभ कोणाचा झाला मित्रांनो? कैलासचा लाभ झालाय. ज्या कैलासनं आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळजवळ 14 धावा ठोकल्यात. ना डेंजर, अगदी डेंजर बॅटरी आहे. आणि त्याच्यामध्ये नजरात मध्ये सध्या ऍक्शन रिप्ले पाहिला तर तो इंटरेस्टिंग होता, कारण कॅच घेण्याचा प्रयत्न होता, तो कॅच घेण्याचा प्रयत्न दिसला नाहीत. 25 ला 2 विकेट. पुढे टाकलाय बॉल पुण्याचा, मात्र अगदी चांगला बॉल मैदानाच्या मध्ये डिलिव्हर केलाय. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आहेत 25, करायच्यात रन 80, धावफलकावरती आहेत 25. 18 बॉल मध्ये रन करायच्यात 55. 55 धाव्यांचं लक्ष असेल. या आपण डीजेकडे जाऊयात. थँक्यू. शिरगाव स्पोर्ट शिरगावचे मैदान तुम्ही पाहू शकाल ड्रोनच्या माध्यमातून टिपलेले संपूर्ण क्षणचित्र डीपीएन लाईव्हच्या माध्यमातून खूप सुंदर व्ह्यू या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. ही खास करून सुंदरता आहे. हे खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर श्रीमंती आहे. शिरगाव स्पोर्ट शिरगाव टीमची श्रीमंती आहे जी तुम्हाला डीपीएन लाईव्हच्या माध्यमातून दाखवली गेली. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा दुसरा स्पेल हाताळण्यासाठी महेश पाटील. एक अनुभवी गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या स्पेलमध्ये 1 सफलता, 7 धावा खर्च केल्या होत्या. तोच महेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. ऑफ साईडला एवढेच चेंडूला खेळले गेले. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळणार. बघा मागच्या जर ओव्हरचा आपण विचार केला, मागच्या ओव्हरमध्ये जवळपास भरपूर धावा कुठल्या गेल्यात. त्या धावा या ठिकाणी नक्कीच कव्हरअप करण्याचा प्रयत्न असेल, कारण 18 मध्ये जवळजवळ 52. इथून जर हे षटक चांगलं पडलं गेलं ना तर थोडासा दबाव वाढेल समोरच्या संघावर डेफिनेटली. आणि फिल्डिंग पोझिशन मध्ये साहिलला आपण पाहिलं त्या ठिकाणी अक्षय सँडी फिल्डिंग पोझिशन मध्ये पाहायला मिळतात. पवन घरत, रौनक यांना पाहतात, चेतनला पाहतात. पाठीमागे आपण पाहिलं तर कल्पेश केटू आपल्याला पाहायला मिळतात. गौतम म्हात्रे यांना आपण पाहतात. जय गावडे, विजय म्हात्रे आणि दर्पण एक खेळाडू तो सध्या तुम्हाला शिरगाव स्पोर्ट शिरगाव यांच्या संघामध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा तयार झालाय. चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळतात. महेश पाटील यांची स्पेशालिटी आहे. बरं सर मी का म्हणतो, कारण विविधता तो टाकत असतो, चांगली गोलंदाजी तो करत असतो आणि त्याला माहित आहे की खेळाडू आता काय करेल, कशा पद्धतीने करेल, त्याच्या पूर्वी तो बॅटरला ओळखत असतो आणि एक चांगला बॉल त्यानं मैदानावरती डिलिव्हर केलाय. डॉट बॉल. बॅटरला फॉलो करून गोलंदाजी ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुम्ही सक्सेस 101% होता. यस सर. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. हा जर आपण बॅट फ्लो पाहिलं ना तर अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू हाताळला गेला. गुड बॉलिंग. नक्कीच कौतुक असेल महेश पाटील यांचं अनुभव, आणि तो अनुभव पूर्णतः पणास लावतो ह्या गोलंदाज. धावा झाल्यात 26. शिरगाव संघ सध्या मैदानाच्या मध्ये फिल्डिंग करतो. दुसऱ्या बाजूला शनिदेव कृपा आगाशी टेंबीपाड्याचा संघ आहे तो तुम्हाला मैदानाच्या मध्ये दिसतोय. पहिले 3 बॉल चांगले टाकले महेशनं. 15 मध्ये 54 धावेची गरज. लोवर फुल टॉस भेटला आणि फुल टॉसला फुल टोल वसूल. बॉल बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 6. षटकार. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया.
थँक यू. एक फुल टच बॉल आणि त्या फुल टच बॉल वरती महेश पाटीलच्या बॉल वरती ठोकला षटकार. रंगलेली मॅच शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला टेंबीपाडामध्ये सुरू असलेला मॅच आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत त्या 32. महत्वाची मॅच आहे. 14 बॉल मध्ये 48 ची गरज. ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आहेत दर्पण भगत वेगानं बॉल वरती येत आहेत. दर्पण भगत ना बॉल अडवलाय पण टाळ्यांचं गदर कोणी केलंय? राजूजी भोईरेने केलं कारण त्यांचे मामा आहेत. मामा भांजेवाली कहाणी आहेत. मॅच ठेवलं मामानी, फिल्डिंग केलं भांजानी, दर्पण भगत यांनी. नाही त्याला ठाऊक आहे ना की मामाकडून काय मिळते लग्नाच्या वेळेस, त्याच्यामुळे तो मामासमोर थोडंसं अग्रेसिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. धावा झाल्या त्या 33 धावा अगदी मॅच रंगले कारण सामना थोडासा जवळ आहे. 13 मध्ये 47 धावांची गरज. गोलंदाज तयार महेश पाटील. स्ट्राईक एंडला आपण बॅटर पाहतोय त्या ठिकाणी. ऋषभ फुलटॉस, पुन्हा एकदा फुलटॉस हा घेतला गेलाय बॅटवर आणि चेंडूला पूर्ण फोर्सनं पाठवलं गेलंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपला. 39 धावफलकावरती येणारे 12 बॉल आहेत. 12 बॉल मध्ये रन करायच्या 41. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार. कदापि तो देखील एक निर्णायक पाहायला मिळाला. ऋषभच्या बॅटमधून एका बाजूने ऋषभ, दुसऱ्या बाजूने कैलास, हे 2 खेळाडू मैदानाच्या मध्ये आहेत आणि समीकरण आहेत 12 मध्ये 41 करायचे आहेत. 1, 2 का 4. सध्या मॅनहंटन चार्ट जरी आपण पाहिलं तर तिथेही तुम्हाला काही गोष्टी दाखवतात. कंपॅरिझन पहा सुरुवातीला. शिरगावचा संघ 40 धावा, शनिदेव टेंबीपाडा 39ला 2. बरोबर शिरगावचा संघ एका धाव्यानं पुढे होता. त्याच कंडिशनला टेंबीपाडानं 2 विकेट गमावल्यात. 1 धाव दूर आहेत आणि 2 विकेटही गमावल्या आहेत. परंतु इथून आता बॅटल रंगणार आहेत. दर्पण भगत मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल आकृताप्याचा बॉल आहे. पूल करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पवन घरत. वेगानं बॉलवरती पुढे आलं, फिल्डिंग केलंय. एका धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलाय. जाऊन पोहोचतो ती 40च्या घरामध्ये. अर्धा पल्ला गाठलाय. अर्धा पल्ला गाठायचा आहे पण अर्धा पल्ला गाठण्यासाठी 19 बॉल घेतलायत. आता 19 नाही, आता 11 बॉल आहेत आणि 11 बॉल मध्ये बरंचसं रन करायचे आहेत. ते 40. म्हणजे असं म्हणावं लागेल की इथून तुम्हाला गिअर शिफ्ट करावं लागेल. फर्स्ट, सेकंड, थर्ड इथून मला टॉप गिअर मध्ये तुम्हाला आता गाडी चालवावी लागेल. वेग वाढवावं लागेल आणि इथे वेग वाढवलाय. हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. माझी सातवाची खरोशी ये गावारू बैसली. माझी सातवाची खरोशी ये गावारू बैसली. थँक्यू. समोर बरोबर जिथे खेळाडू बसला टेंबीपाडाच्या त्याच्या दिशेने हा ठोकलेला खणखणीत षटकार बरोबर मंचावरती हिट झालाय. मॅचचा रूपरेषा कधी बदलू शकते. 10 मध्ये 34ची गरज आहे. दर्पण भगत तयार. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून. ओ हो बॉलला पाठवलाय. ऋषभच्या बॅट मधून आलेला आणखीन एक षटकार. पहा फटका बा. पुन्हा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. लेन चुकीची नव्हती. बरं सर, लेन प्रॉपर होती पण बॅट्समन प्रॉपर स्ट्रोक खेळलाय, प्रॉपर बनवलाय आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. 9-28. अगदी चेंडूला मी तर म्हणेन पाहिलं गेलं. 9 मध्ये बनवायचे 28. 9 मध्ये 28 बनवायचे. त्या ठिकाणी विकेट शोधावी लागेल. ओ यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप. भरपूर चेंडू बाहेर टाकला गेलाय. वाईटचा इशारा. तो दबाव असेल कारण गोलंदाज विचार करतो चेंडू टाकावा तर कुठे टाकावा. ज्या वेळेस चेंडू टाकला जातो त्या वेळेस चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकला जातोय. बॅटर अक्षरशः मी तर म्हणेल बॉलरच्या मानसिकतेसोबत खेळतोय. त्यामुळे थोडंसं प्रेशर नक्कीच वाढला असेल आणि या प्रेशराईजमुळे कदाचित हा चेंडू थोडासा खराब पडला गेलाय. डेफिनेटली येणारे 9 चेंडू 27 धावेची गरज. कैलास 10 चेंडू मध्ये 26 वरती खेळणार. ऋषभ 5 चेंडू 19. ही लेंथ आहे. ज्या लेनची चर्चा पण करतोय की एकदा की बॉल तुमचा थोडा खाली ठेवण्याचा प्रयत्न मैदानावरती होता. पुण्याचा दर्पणचा 8 बॉल 27 ची गरज आहे पण ते 8 बॉल नाही, हे पहिले जे 2 बॉल आहेत ना आता शेवटचे, या 2 बॉल वरती सर्वाधिक जास्त नजर आहेत. दोघांच्याही नजर आहेत. हा डॉट बॉल आहे ना धनंजय. हा डॉट बॉल जो आत्मविश्वास थोडासा खालावला होता ना
बॉलरचा तो आत्मविश्वास यावेळेस तो उंचावेल. त्या डॉट बॉलनं तो आत्मविश्वास उंचावलाय. यावेळेस पंच पुन्हा एकदा वळतायत. पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल. खराब गोलंदाजी यावेळेस पाहतोय आपण. 2 चेंडू मात्र खराब हाताळले गेलेत. थोडं जसं कालचा मॅच तो प्रत्येकाला आठवतो, घासकोपरी आणि खार्डी रंगलेला खार्डीचा मॅच होता. बाबा कोणी विचार केला होता की तसा मॅच रंगेल, पण या मैदानावर ते पाहिलंय, जवळून पाहिलंय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. क्रॅकिंग क्रॅकिंग क्रॅकिंग. व्हॉट अ शॉट. काय फटका खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. आज दे धनाधन ऋषभ मैदानावरती दिसतोय आणि येणारे बॉल आहेत 7. रन करायचे आहेत 20. खरोखर क्रॅकिंग स्ट्रोक आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि तिथून मात्र या चेंडूला जवळ जवळ बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकलं गेलंय. जवळ विचार केला आपण. षटकार आणि हा आणखीन येईल का नाही. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. जेल होईल का. जेल पकडलाय. कॅच पकडलाय. विकेट आलाय का. या विकेटनं मोमेंटम शिफ्ट केला जाईल का. सध्याच्या घडीला ही विकेट नाही, ही मॅच मध्ये वापसी देणारी विकेट आहे. मात्र मॅच मध्ये वापसी करणार का शिरगाव स्पोर्ट्स शिरगावचा संघ, की ज्या वेगानं या ठिकाणी शनिदेव टेंबीपाडा संघ बॅटिंग करतोय त्याच वेगाने बॅटिंग पाहायला मिळेल. नाही, गाणं घेऊया आणि गाण्यानंतर आपण ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे डीजे ऑपरेटर तयार आहेत. देखे जरा किसमें. डीजे ने गाणं वाजवलं. देखे जरा किसमें कितना है दम. किसमें कितना है दम. दमखम मैदानावरती त्याच वेळी दाखवायचं आहे ज्यावेळी ती गरज असते मैदानावरती. पण तसं नेहमी म्हणतात सातत्याने दम लागणंही चुकीचं असतं. दम लागणंही वाईट आहे, पण दम कोण दाखवणार मैदानावरती. दमखम कोण दाखवणार. पण शेवटचा कॅच रोनकचा. प्रशांत पुन्हा दाखवतील. तो ऍक्शन रिप्ले होता कारण महत्वाचा होता. हा ऍक्शन रिप्ले पहा. दर्पण बघायचा. बॉल भरपूर बाहेर टाकला होता आणि तो खेचण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर. कदापि मागचा जो अटेम्प्ट होता ना, मागचा अटेम्प्ट जो कव्हरला खेळला होता, तो जर झाला असता तर कदापि तिथे सक्सेसफुल ठरू शकले असते. पण क्रिकेटमध्ये जरतरला तारा नाही आहेत. जे काही करायचं आहे ते योग्य वेळी करायचं आहे आणि आता वेळ ठरवणार तुमचं काय करायचं आहे. 6 बॉलमध्ये रन करायचे तर 20. येणाऱ्या 6 बॉलचा खेळ 20 जाव्याची गरज. चेतन पाटील आल्यात. लेफ्ट आर्म बॉलर आलाय. पहिला बॉल टाकलाय. अॅग्रेस बॅटने खेळलाय. साहिलला फेकी करताना पाहायला मिळतात. विकेट किपरच्या दिशेने योग्य थ्रो झालाय. जयनं कलेक्ट केलाय. 5 मध्ये रन करायचे देकोरी. बाबा आता टाळ्यांचा आवाज दोन्ही डगआउट मधून आलाय. शिरगावचे समर्थक शिरगावला सपोर्ट करतायत. टेंबी पाडायचे म्हणतायत. हो अजूनही मॅच बाकी आहे. आणि कौतुकर्मी जयचं. कारण फक्त मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं गरजेचं नसतं, तर मॅच देखील डोक्यात फिट करणं गरजेचं आहे. कोणता फलंदाज जास्तीत जास्त चेंडू खेळला आहे, कोणाच्या बॅट मधून अधिकाधिक धावा आल्या आहेत, त्या खेळाडूला फॉलो केलं त्यांनी आणि स्ट्राईक एंडला जो थ्रो दिला ना, तो थ्रो आता मात्र कामी ठरला. आणि दिगंबर कडून बक्षीस आहे चेतनसाठी. त्याने लगातार ते 3 बॉल डॉट टाकले तर त्याच्यासाठी एक ऍप्पी आहे. आता ती ऍप्पी किती वाली आहे. 10 वाली, 20 वाली, 50 वाली की 60 वाली. ओके, कारण तो ऍप्पी वाला आहे. 4 मध्ये 19ची गरज आहे. यावेळेचा बॉल पाठीमागे चाललाय. डायरेक्ट हिट झालाय. डायरेक्ट हिट. काम फिट. बॅट्समॅनचं काम फिट. अंपायरने सांगितलं बाबा वाईड आहे, पण वाईड वरती डायरेक्ट हिट. जय विजय दीपकची आहे बॅटिंग दमदार. महेश श्याम अजय यांची बॉलिंग शानदार. थँक्यू. ही विकेट नाही, ही ऊर्जा होती, संजीवनी होती. मी तर म्हणे ना, शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव या टीमला बघा. आपण ज्यावेळेस एक्सप्रेसना प्रवास करतो ना, त्यावेळेस भरपूर स्लोगन असतात. अतिघाई संकटात नाही. आणि घाई केली धनंजय त्या ठिकाणी स्ट्राईक घेण्यासाठी. कारण पूर्ण कल्पना आहे की इथून जर मी स्ट्राईक वर आलो, बघा पाहू शकाल तुम्ही, चेंडू जवळजवळ आपण म्हटलं तर ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर होता. इथून मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कुठेतरी नडला गेला कैलासला. आणि ते एक कारण आहे. कारण बाबा इथे जर आता चेतनवरती जबाबदारी दिली, रोनकवरती दिली होती, दोघांनी खराब कामगिरी केली असती तर रात्रभर झोपले नसते. कारण दिगंबर होताच आहेत तो बरोबर समोर आहेत आमच्या. 4 बॉलमध्ये रन करायचे 18. 4-18 वाला मॅच आहे. मॅच संपला का तर नाही संपला, अजूनही आहे.
अजूनही ती श्रमता आहे मैदानावरती हितेश मेहरकडे. भरपूर वेळा जवळून पाहिलं हितेशला, पण कदापि तो मागचा प्रोटेस्टचा तो डॉट बॉल तो इम्पॉर्टंट होता, त्याची होतंय. फटका खेळलाय, म्हटलं की मॅच संपलेला नाही. हितेश मेहरला जवळून जवळून पाहिलंय आणि हितेशच्या बॅट म्हणून आलाय खणखणीत मच नीडेड षटकार. काय फटका खेळलाय, म्हटलं की बाबा रंग चढा है धुंड चढेगा बँड बाजा भारत सब कुछ आने वाली है मैदानावरती. आणि शिरगावच्या मैदानावरती असा मॅच पाहण्याची मजा आणि तो योग काही वेगळाच असतो. नक्कीच नक्कीच. इथे मित्र म्हणजे अफलातून फटक्या 3 चेंडूने 12 धावांची गरज. टेन्शन वाढलंय, धक वाढलंय. छोटा बडा टेन्शन नाहीये, थोडं सबसे बडा टेन्शन आहे. 3 चेंडू 12 धावा. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. पण झेलचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात नाहीये. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केले गेले. 2 धावा इथे मिळतील. धाव संख्या झाली आहे ती तब्बल 70. 2 चेंडू शिल्लक, 2 मध्ये बनवायचे 10. आणि दुसरी गोष्ट काय माहिती का, दोन्ही बाजूला शांतता आहे. अजून कोण जिंकेल दोघं नाही माहित. टेंबी पडाई शांत बसल्या, शिरगाववालेही शांत बसल्यात, कारण 2 मध्ये 10ची गरज. जसा बॉल वरती गेला होता ना, वरती गेल्यानंतर दोघांमध्ये शांतता होती. आता 2 बॉल मध्ये 10ची गरज आहे. रंगलेला मॅच. चेतनचा बॉल, फुलटच बॉल समोर खेळला, फटका क्षेत्ररक्षक आलाय. कल्पेश किट्टू आलाय, बॉल अडवलाय. एक बॉल. आता 1 बॉल मध्ये 9ची गरज आहे. बरं सर, एका गोष्टीची मी चर्चा करतोय, महत्वाची चर्चा ही आहे, आता रन तुम्हाला किती बनवायच्या. 80 धावा डिबेट करताना थोडं नाकी नऊ येतोय, मग रन बनवायच्या तर बनवायच्या किती, हा प्रश्न प्रत्येकाला असणार आहे. नक्कीच 1 चेंडू 9 धावा. बघा काही जण विचार करत असेल 1 चेंडू 9 धावा कशा काय होतील. कासरवडीच्या मॅच मध्ये मी पाहिल्या होत्या, एका चेंडू मध्ये 11 धावा देखील मी पाहिल्या होत्या. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये या गोष्टी सर्व शक्य आहेत. विजय होतोय या ठिकाणी. अभिनंदन शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव टीम. आणि थोडा मोकळा श्वासही घेतला तर प्रत्येकानं जो लहानचा श्वास घेतला होता तो आता थोडा सोडून दिलाय. जतीनजी पाटील आहे, राजूदादा भोईर आहेत, आमचे अशोकदादा मयूरजी आहेत, सर्वांनी लांब श्वास घेतला होता, थोडा सोडून दिलाय. थँक्यू. चला टेंबीपाडा लाईनअप मध्ये भावेश, पण चांगले खेळले. एकदा टेंबीपाड्यासाठी टाळ्यांचा गजर होतात, कारण चांगलं फाईट बॅक दिली. नाकी न थोडासा मॅच आला होता शिरगावच्याही, पण शिरगाववाले म्हणतात की बाबा तो कठीण मॅच जिंकण्याची मजा काही वेगळीच असते. कठीण मॅच झाली होती, ती जिंकण्याची मजा काही वेगळीच होती. आणि हा सामना मैदानाच्या मध्ये जिंकलाय. हे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, कारण आपण क्रिकेट खेळताना आपल्याशी असलेले चांगले संबंध आणि ते जपण्याचं काम आज या मारुती चषकामध्ये आपल्याला पुण्यात हे दोन्ही संघ करताना पाहायला मिळतात. गासपाडा आणि परेडपाडा 6 ओव्हरचा मॅच आहेत. लक्ष असू द्यात, कारण 2च मॅच आहेत. कल्पेश, उमेश, ओके, 6 ओव्हरचा मॅच आहेत. हां.